आजची ही ना दोडक्याची भाजी ना तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने। आणि ज्यांना ना आवडत नाही ना दोडक्याची भाजी, त्यांना ही भाजी अशा पद्धतीने करून खायला द्या आणि मग बघा किती तुमची तारीफ करतील। आणि दोडक्याची भाजी अशी तुम्हाला नेहमी करायला सांगतील, इतकी छान वाटते ना। म्हणजे ना स्पेशली ज्यांना आवडत नाही ना त्यांना तरी नक्की करून द्या आणि खूप मस्त लागते। याची टेस्ट इतकी भारी ना, डाळ वगैरे काही टाकायचं नाही, अगदी सिंपल गावरान पद्धतीने, पण खायला चव इतकी छान लागते ना। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत एक नंबर लागते। तुम्ही नक्की भाजी व्हिडिओ बघा, तुम्ही आवडला तर एकदा करून बघा आणि ज्यांना नाही आवडत ना त्यांना सुद्धा देऊन बघा। बघा कसे आवडीने बोटं चाटून पुसून खातील। तर त्यासाठी बघा लागणारं साहित्य खूप कमी आहे। आता ही जी दोडक्याची भाजी आहे ना, ह्याला मी डाळ वगैरे काहीच वापरत नाही। नॉर्मल आपण नेहमी बघा डाळ वगैरे टाकूनच करतो, पण आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने करून दाखवते भाजी। तर इकडे मी दोडके स्वच्छ धुवून कट करून घेतलेत, वरच्या शिरा काढायच्या। आणि ना इकडे मी एक वाटण केले, ह्याच्यामध्ये मी लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची इकडे वापरली। तुम्ही पाहू शकता, लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची चांगलं भाजून घ्यायची डाग पडेपर्यंत आणि मग ह्याचा कूट करायचा। हे बघा हिरवी मिरचीचा तुकडा राहिला आहे, तर लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरचीचा कूट करायचा भाजून आणि कांदा टमाटर बारीक चिरून घ्यायचं। कढाईमध्ये तेल तापून 1 चमचा जिरे टाकायचे आणि कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं। थोडंसंच परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये जो कूट तयार केला आहे ना लसूण, शेंगदाणे आणि मिरचीचा, तो टाकून घेऊया। आता नॉर्मली ही भाजी ना लाल मसाल्याची केली जाते, पण हिरव्या मिरचीचा असा कूट करून ना ही भाजी एकदा करून बघा तुम्ही। याची चव ना त्या मसाल्याच्या भाजीपेक्षा एकदम भारी लागते। तर हा जो मसाल्याचा कूट केला ना मिरचीचा, तो याच्यामध्ये मी टाकला आहे। आता काय करायचं, आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची, त्यानंतर धना पावडर आणि गरम मसाला, चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्या। हे बघा हे सगळं साहित्य मसाले आपण टाकून घेऊया। आता लाल मसाला इकडे नाही वापरायचा, त्यामुळे मी लाल मसाला स्किप केला आहे। आपण हे भाजी जी आहे ना ती हिरव्या मिरचीची करतो। आता हे सगळं बघा वाटण, कांदा टमाटर, मसाले, चवीनुसार मीठ, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं याला जरा 1-1.5 मिनटं जास्तीत जास्त स्लो गॅसवर परतून घ्या। म्हणजे मसाला चांगला खरपूस परतला जातो, त्याला तेल सुटतं आणि चव छान लागते। झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या। तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर हा मसाला तयार झाला आहे परतून। आता आपण ह्या स्टेजवर आपण चिरून घेतलेले दोडके सगळे टाकायचे। दोडकेसुद्धा 2 प्रकारचे असतात, एक बिना शिरावाला असतो आणि शिरावाला असतो। हा मी शिरावाला वापरला आहे। हे बघा हे सगळ्या मसाल्यामध्ये हे दोडके मिक्स करून घ्यायचं। पाणी अजिबात टाकायचं नाही, लागलं तर असं थेंबभर फक्त पाणी टाका बस, कारण दोडक्याला पाणी सुटतं, त्यामुळं पाण्याची आवश्यकता नाही। झाकण ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा आणि 1-2-3 मिनटातच ही भाजी आपली तयार होती। फक्त अधूनमधून ह्याला असं मिक्स करत राहायचं, त्याने काय होतं चारी बाजूनी भाजी आपली शिजली जाते। आणि दोडक्याला ना अजिबात गाळ करू नका, ह्याच्यामधला थोडासा क्रंचीपणा ठेवायचा। जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, भाजी गाळ झाली ना मग ती खायला काय एवढी व्यवस्थित वाटत नाही। त्यामुळं आता बघा एकदम व्यवस्थित ही भाजी आपली शिजलेली आहे आणि दोडका तुम्ही पाहू शकता अजिबात गाळ झाला नाही। आणि असा दोडका ना भाकरीच्या घासासोबत खायला ना एक नंबर वाटतो। तर मस्त असं तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत झणझणीत बघा भाजी झाली तयार। आता एकदा झाकण ठेवते आणि भाजी तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। अजिबात मी इकडं पाण्याचा वापर केला नाही, तुम्ही पाहिलं आहे। तर चला आता झाकण ठेवून आपण भाजी झाल्यावर बघूया। तर ही बघा आपली चमचमी झणझणीत गावरान पद्धतीची एकदम चवदार अशी ही दोडक्याची भाजी, शेंगदाणे, लसूण, मिरचीचा कूट वापरून केलेली। हे बघा ह्याचा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, तर किती सुंदर आणि चवदार दिसते बघा। टेस्टी वाटते का नाही पाहता क्षणी। नेहमी आपण ते डाळ म्हणजे मुगाची, चण्याची डाळ टाकून नेहमीच करतो का नाही, तर जरा अशी पद्धतीने एकदा ही दोडक्याची भाजी करून बघा। मला ती डाळीची भाजी एवढी आवडत नाही दोडक्याची, ही भाजी खूप भारी लागते खायला। गरमागरम बनवायची, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत याला खाऊन बघा। सोबत लोणच्याची फोड घ्यायची, कांद्याची पात घ्यायची आणि बघा किती मन तृप्त होईल, इतकं भारी वाटतं जेवण।
तर ही अशी गरमागरम दोडक्याची चमचमीत भाजी. ह्या भाजीला ना तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता, झटकीपट बनते. फक्त ना फ्रीजमध्ये लसूण शेंगदाण्याचा कूट करून ठेवला ना तर कुठलाही भाज्या लगेच होतात. तर ही आपली भाजी बघा तयार झाली खाण्यासाठी. ज्वारीच्या आणि बाजरीच्या कडक भाकरीसोबत ह्याची ना चव जास्त लागते. नक्की करून बघा. जर आवडले असेल तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर एकदा करून बघा, खरंच आवडीने खातात. आणि ना आवडती दोडक्याची भाजीसुद्धा आवडीची बनेल. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही दोडक्याची एकदम छान मस्त अशी भाजी? करून नक्की बघा. आणि चॅनेलवर, वर्षा किचन चॅनेलवर तुम्हाला अशाच पद्धतीच्या मस्त मस्त सोप्या रेसिपी दाखवत राहते. चॅनेलला सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की करा. ज्यांनी केले त्यांचे मनोभावाने धन्यवाद. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि स्वस्त रहा, मस्त रहा.